की ॲक्च्युअल कसं मी शूट करते आणि कसा पसारा होतो. आमच्या फॅमिलीमध्ये आहे एक लग्न, तर आज असंच रॅन्डम व्लॉग बनवायला मी सुरुवात केलेली आहे. आज आहे गुरुवार, मला एक शूट करायचं आहे जे खूप अर्जंट आहे, तर ते मी करणार आहे. सो मी विचार केला असंच रॅन्डम व्लॉग बनवूयात आणि आता एक पुढच्या 5-6 दिवसात काय काय होतं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्लॉग असणार आहे कारण बऱ्याच गोष्टी घडणार आहेत या आठवड्यामध्ये. त्याच्यामुळे विचार केला की मस्त व्लॉग बनवूयात. माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, मी फ्रेश झालेली आहे आणि आता पूर्ण शूटची तयारी मी करणार आहे. आमच्या फॅमिलीमध्ये आहे एक लग्न, सो ते लग्न अटेंड करायचं आहे. त्याची शॉपिंग आणि भरपूर काही काही गोष्टी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी करणार आहे शूट. हे माझं जे शूट आहे ते माझ्या रीलसाठी आहे आणि येस, इंस्टाग्रामला जर फॉलो नसाल करत तर तिथे नक्की मला फॉलो करा. आज ब्लिंकिटवरून एक छान केक मी मागवलेला आहे, सो तो तुम्हाला आता मी दाखवते. आणि हो, माझा जो आवाज आहे तो पहिल्यापेक्षा आता बेटर झालेला आहे. आणि ऑफकोर्स व्हॅलेंटाईन्स डे आलेला आहे, तर केक पण मी अशाच पद्धतीचं काही मागवलेलं आहे. 0 मैदा लव्ह केक आहे हा, द बेकर्स डझन असं याचं नाव आहे. लेट्स सी कसा आहे, मी खाऊन बघते. वेज केक आहे आणि चॉकलेट फ्लेवर आहे. लेट्स ट्राय. हा पिहूला मी देते आधी, ती खाईल. वाव, मस्त आहे. चॉकलेट फिलिंग आहे याच्यामध्ये, जास्त गोड पण नाही आहे, चांगला आहे. आणि हो, नायकाचे पार्सल्स देखील माझ्याकडे आलेले आहे, सो त्याचा देखील एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सो सगळ्यात आधी मी मेकअपला सुरुवात करते. मी नवीन फाउंडेशन ब्रश मागवलेला आहे. अँगलवाला फाउंडेशन ब्रश मला हवा होता. पहिलं थोडंसं डार्क कन्सिलर लावून घेते. माझं फेवरेट स्किन टिंट आहे लॅक्मेचं. ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत ना ते ॲक्च्युली फ्लफी आहेत, सो खूप रिसर्च करून खूप बघून मी घेते आणि ते पण हे रिजनेबल प्राईसमधलाच आहे हा ब्रश. बऱ्याच दिवसातून मी हे इनसाइडचं कुशन कन्सिलर वापरते. 3 शेडमध्ये लाटे, बट हे मला बोटानेच ब्लेंड करावं लागेल. ऑथ रिझनचं मी एक नवीन टेंट मागवलेला आहे. हा शेड जो आहे तो आहे ब्रँडी आणि मी हे लिप अँड चिक टेंट आहे, सो मी आधी लिप्सला पण हे लावून घेते. ग्लो तुम्ही बघू शकताय. ब्रश पण मला खूप आवडला. आणि जेव्हा तुम्ही गोष्टी मागवता आणि ॲक्च्युली तुमच्या मनासारख्या येतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. युजफुल आहे हा ब्रश. मेबेलिन फिट मीच्या लूज पावडरने मी सगळं सेट करणार आहे आता. Swiss Beauty Plum House. I'm done. आणि येस, हा माझा मेकअप झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे. मला ॲक्च्युली हे सगळ्यात जास्त आवडलं याच्यावरचं. शिवजयंती पण येते, त्याच्यासाठी ॲक्च्युली ही साडी खूप छान वाटते. शिवाय ट्रेडिशनल वेअर मराठी लुक जर करायचं असेल तर डेफिनेटली
अशा प्रकारची साडी आणि ब्लाऊज तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मजा येईल. याची डिटेल्स हवे असतील तर हवाला शॉर्ट नक्की होता. आणि मेकअप पण बघू शकताय, एकदम छान वाटत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा झाला आहे मेकअप आणि ही साडी कशी दिसतीये. तर ह्या ट्रेडिशनल साडीवरचं एक शूट माझं झालेलं आहे. आता दुसरी जी साडी आहे ती अशी रिसेप्शन टाईप किंवा पार्टीवेअर आहे. ती साडी आता मी घालून येते. सो हा माझा सेकंड लुक झालेला आहे. मला असं वाटतं की मी हा ब्लाऊज नक्की शिवला पाहिजे. सो सध्या मी असंच एक म्हणजे रेडीमेड ब्लाऊज होता तो घातलाय आणि साडी खरंच बघता इतकी सुंदर दिसतीये ना, मला खूपच आवडली. खरंच खूप आवडली, खूपच सुंदर वाटते. काही नो ब्लाऊज इतका याच्यावर जात नाही आहे, बट साडीचा जो लुक आहे तो खूप छान दिसतोय. तर माझा हा दुसरा पण लुक इथे झालेला आहे. ऑनेस्टली जर याचा ब्लाऊज शिवला ना तर खरंच खूप छान दिसेल, आणखीन छान दिसेल. ॲक्च्युली माझा आता अर्ध शूट झालेला आहे, अर्ध बाकी आहे. बट मी त्याच्या आधीच मला पसारा दाखवते. म्हणजे ॲक्च्युली काय सुरू असतं मागे की पटापट तुम्हाला शूट करायचं आहे आणि पसारा पण नंतर पसारा आवरायला माझा 1 तास जातो आरामात. सो तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल कसं मी शूट करते आणि कसा पसारा होतो, कसा मेस होतो. मला असं वाटतं जे यूट्यूबर्स आहेत, जे कॉन्टेंट बनवतात त्यांना सर्वांना माहितीच असेल हे. हा फक्त टेबलवरचा पसारा आहे हा, आणि इथला हा जो पसारा आहे हा पण मला आता लगेच आवरायचा आहे. मेस तर होणारच आहे एवढं शूट करायचं म्हणजे. बट येस, आय लव्ह माय जॉब, आय लव्ह माय वर्क, त्याच्यामुळे काही नाही वाटत आवरायला. पण मी आता थोडंसं काहीतरी खाऊन घेते आणि मग मी आणखीन एक राहिलेला व्हिडिओ करायचा आहे तो करून घेते. तर क्लिनिंग झालेली आहे पूर्ण माझी आणि मेकअप पण मी रिमूव्ह केलेला आहे आणि छान स्किनला मॉइश्चरायझर लावलेला आहे. आता एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे मला डान्सची प्रॅक्टिस करायची आहे. सो मी विचार करते की आता डान्सची प्रॅक्टिस सुरू करावी. मला आय थिंक 3 गाण्यांवर डान्स करायचा आहे. छोटे छोटे सॉंग्स आहेत, बट मी अजून काहीच प्रॅक्टिस सुरू केलेली नाही आहे आणि आता आय होप की आता सुरू करेल. आता मी थोड्या वेळ व्हिडिओ व्यवस्थित बघते आणि मग सुरू करते प्रॅक्टिससाठी. तर माझ्या एका गाण्याची प्रॅक्टिस झाली पण, कारण की मला ऑलरेडी डान्स येतो आणि पाहिलं मी स्टेप्स इझी आहेत. अगदी फर्स्ट जे सॉन्ग आहे ते फक्त 56 सेकंड्स आहे, तर त्याची प्रॅक्टिस माझी झालेली आहे. नेक्स्ट जे सॉन्ग आहे त्याची प्रॅक्टिस मी उद्या करेल, कारण आता सगळ्याच गाण्यांची एकदम मी करून घेणार नाही, एक एक करेल. तर मॉर्निंग मील प्रिपरेशन पण माझी झालेली आहे. सो तुम्ही बघितलं कांदा टमाटर मी चिरून ठेवलेलं आहे. मी इथे दिसते आहे. इझिली त्या मशीनमध्ये होऊन जातं. आणि काही भिजवायचं वगैरे असेल, रात्रीची डाळी वगैरे ते मी भिजवून ठेवते. त्याच्यानंतर कणिक मळून ठेवलेलीच असते. सो सकाळीचा डब्बा लवकर होतो त्याच्यामुळे. आणि हो, डब्बा मीच बनवते पिहूचं. आणि महत्त्वाची गोष्ट, एवढं सगळं मी केल्यानंतर पण पिहू मला माझ्या कामात मदत करते. मला काकडी आणि गाजर किसून पाहिजे होतं, ती मला किसून देते. भरपूर हातभार लागतो तिचा आणि ॲक्च्युली मुलांना शिकवायला पाहिजे थोडे कामं करायला. 2-3 कामात तरी मला ती चांगल्याने मदत करते. काकडी आणि गाजर इथे किसलेला आहे. याच्यामध्ये मी आता रवा टाकणार आहे आणि दह्यामध्ये याला भिजवून ठेवणार आहे रात्रभर आणि सकाळी याचे आप्पे बनवणार आहे. तर इथे माझी चटणी पण रेडी झालेली आहे. याला मी सकाळी तडका देईल. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे नेक्स्ट डे आणि माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. सो आता ॲक्च्युली जेवणाची वेळ झाली आहे
पण मी आता ब्लॉग स्टार्ट केला. नाश्ता तर तुम्ही बघितलाच, मी खाल्ले आप्पे आणि चटणी आणि आता जेवण करणार आहे. जेवण झाल्यानंतर मला आज एका बड्डेला जायचं आहे आणि डान्स प्रॅक्टिस पण करायची आहे. काल मी फक्त एका गाण्यावरची केली, आज मी विचार करते दोन्ही गाण्याची करूनच घेते. ॲटलीस्ट सर्व स्टेप्स रिमाइंड करून घेते, बाकीचं प्रॅक्टिस होतच राहील अजून. आणि हो, मला थोडीशी एडिटिंग पण करायची आहे. तर एडिटिंगचं काम आणि डान्स प्रॅक्टिसचं काम मेन काम आहेत आज. तर डान्स प्रॅक्टिस झालेली आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ माझा अपलोड करून झालेला आहे, बट अजून एडिटिंगचं काम माझं पूर्ण झालेलं नाही आणि जे ॲक्च्युली करायचं होतं पण नाही जमलं. सो असं होतं, तुम्हाला माहिती आहे. आता ॲक्च्युली बर्थडे पार्टीसाठी जायचं आहे, सो मला रेडी होणं जरुरी आहे. आता टाईम झालेला आहे. मी झालेली आहे रेडी. जो आउटफिट तुम्हाला दिसतोय खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवते. इतकं छान 5 वाजताचं ऊन पडलेलं आहे आणि इतका मस्त प्रकाश येतोय. खूपच छान सनकिस्ड लुक दिसतोय माझा. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा. टाटा, बाय बाय.